आज आपण अगदी झटपट होणारा नाश्ता पाहूया। यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची डाळ भिजत घालायची गरज नाही किंवा पीठ सुद्धा फर्मंट करायची गरज नाही। फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त असा जाळीदार स्पंजी आणि चविष्ट हा नाश्ता तयार होतो। मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो ना, तेव्हा सुद्धा तुम्ही हा नाश्ता करू शकता। एकदा नक्कीच ट्राय करून पहा। नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। रेसिपीला सुरुवात करू। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या मेजरमेंट कपाने 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता। घेतलेला रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। रवा जाड असो किंवा बारीक असो, कुठलाही तुम्ही घेऊ शकता। मी बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये पाव कप दही घ्यायचं आहे। 1 कप रव्यासाठी पाव कप दही घेतलं आणि अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। यामध्ये पाणी, दही आणि रवा मिक्सरला फिरून घेऊ। पहा, अगदी स्मूथ बॅटर करायचं आहे। असं मस्त स्मूथ झालेलं आहे। आता हे ओपन करून दाखवते। पहा, थिकनेसही पाहू शकता तुम्ही, इतपत हे घट्टसर आहे। आता हे जे मिश्रण आहे आपल्याला एखादी मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। मिश्रण काढलं त्यानंतर चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे मिश्रण फेटायचं आहे। या प्रकारे असं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि आपला जो नाश्त्याची रेसिपी आपण करणार आहोत ती छान अशी मस्त होते। यामध्ये रवा आहे, रवा आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणून झाकण ठेवलं आणि 5 मिनिटांसाठी राहू देऊ असंच। आता 5 मिनिटं होत आहेत, तोपर्यंत ताट घेतलेला आहे आणि ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ। अशा प्रकारे 5 मिनिटं झालेले आहे। मिश्रणावरचं झाकण काढून घेते। पहा, थोडंसं हे घट्टसर झालेलं आहे। या प्रकारे रवा फुलून आलेला आहे। तुम्ही जर का जाड रवा घेतला असेल तर यामध्ये थोडंसं पाणी, 1-2 चमचा तुम्ही पाणी टाकू शकता। पण मिश्रण अगदी परफेक्ट आहे। मी यामध्ये आता पाणी वगैरे काही टाकत नाही। थोडंसं मिक्स करून घेतलं। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। साधारण पोहे खाण्याचा चमचाने अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अर्धा चमचा साखर टाकायची आहे। त्यासोबतच पोहे खाण्याचे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेलामुळे हा नाश्ता मस्त जाळीदार होतो आणि चवीलाही छान लागतो। सोबतच पाव चमचा जिरे टाकायचे आहे। तर यामध्ये फक्त जिरे टाकून मी असाच हा नाश्ता प्लेन करणार आहे। तुम्हाला हवं वाटल्यास किंवा जास्त पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये इतरही भाज्या टाकू शकता, जसं गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कोथिंबीर यासारख्या। मिक्स करून घेतलेला आहे। आता हा नाश्ता छान जाळीदार व्हावा त्यासाठी यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा किंवा 1 इनोचे साचेट टाकायचे आहे। इनोचे साचेट टाकत असाल तर लेमन फ्लेवरचेच घ्यायचे आहे किंवा दह्यामध्ये रवा जर का आपण रात्रीच मिक्स करून ठेवला आणि सकाळी हा नाश्ता करणार असाल तर यामध्ये सोडा किंवा इनो टाकायची गरज भासत नाही। आता इनो छान असा ॲक्टिवेट होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। ही जी प्रोसेस आहे आपल्याला अगदी झटपट करायची आहे। खाण्याचा बेकिंग सोडा वापरत असाल तर पाव चमचा वापरू शकता। आता एकाच डायरेक्शनने फेटून घेतलेला आहे। सोबतच गॅसवरती पाणी सुद्धा कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं होतं। त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि त्यामध्ये ताट ठेवायचं आहे, तेल लावून घेतलेलं, आणि लगेचच हे मिश्रण टाकायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा नाश्ता आपण शिजवून घेऊ। 15 मिनिटं झालेली आहे। त्यानंतर झाकण काढून घेते। मोठ्या गॅसवरती 12 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घेतलेला आहे। शिजलेला आहे का म्हणून सुरी टोचून पाहायची, अजिबात सुरीला चिटकत नाही, म्हणजे परफेक्ट शिजलेला आहे। जर का चिटकलं तर मग आणखी शिजू द्यायचं आहे। त्यानंतर कढईच्या आतून ताट काढायचं आहे आणि पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे। आता हे थंड होत आहे, तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची आहे। चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकली, सोबतच 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे। चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे। मीडियम चवीच्या मिरच्या आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहे। लहान साईजची वाटी आहे, 1 वाटी फुटाण्याची डाळ आणि 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे। पोहे खाण्याच्या चमचाने साधारण 2 ते 3 चमचे एवढी डाळ आणि हे शेंगदाणे आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा साखर, पाव चमचा जिरे आणि 1 चमचा दही टाकायची आहे, म्हणजे आपली चटणी आंबट, गोड, तिखट अशी चवीला लागेल। सोबतच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे। पहा, ही चटणी तयार झालेली आहे। तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता, अशी छान लागते। पहा,
अगदी झटपट ही चटणी आपण तयार केलेली आहे. तोपर्यंत नाश्तासुद्धा थंड झालेला आहे. तर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कट करायचं आहे. गरम असताना अजिबात हे काढायचंही नाही आणि कटसुद्धा करायचं नाही. तर सुरी घेतलेली आहे आणि ट्रायंगल आकारामध्ये हे कट करते. तुम्हाला हवं वाटल्यास चौकोनी सुद्धा तुम्ही कापू शकता. तर मैत्रिणींनो, खरं सांगते, ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे ना, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल तरी सुद्धा अगदी सहज, अगदी परफेक्ट ही रेसिपी तुम्ही करू शकाल. एकदा कराल तर बऱ्याच वेळा तुम्ही ही रेसिपी करून खाल अशी माझी खात्री आहे. अशा प्रकारे सगळं हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर काढून दाखवते. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली होत असते आणि मस्त जाडीदार आणि दिसायलाही मस्त अशी ही रेसिपी आहे. पहा, अशी सुद्धा तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता. तुमचे मुलं जर का अगदी लहान असतील तर या नाश्त्यासोबत टमाटर सॉस सुद्धा तुम्ही देऊ शकता. पहा, अगदी ब्रेड सारखा सॉफ्ट हा नाश्ता होतो. लगेचच दाबला जात आहे. मस्त जाळीदार स्पंजी असा हा लुसलुशीत नाश्ता झालेला आहे. इतरही पीस ताटाच्या आतून काढून घेते. पहा, ताटाला कुठेही चिटकत नाही, अगदी सहज निघतो. पहा, दिसायलाही मस्त दिसत आहे आणि तेवढाच बनवायला सुद्धा हा नाश्ता अतिशय सोपा आहे. आता या नाश्त्याला आणखीनच आपण चविष्ट करू. त्यासाठी गॅसवरती एखादी तवा ठेवायचा आहे. या ठिकाणी पॅन ठेवला आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं जिरं टाकलं आणि अगदी पाव चमचापेक्षाही कमी आपल्याला या ठिकाणी सांबार मसाला टाकायचा आहे. असा पसरट गॅस अगदी कमी आहे आणि हे जे ट्रायंगल आहे ते शेकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे उलटपालट करून मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला हे शेकायचे आहे. पहा, असे पलटून घेऊ. असे जर का तुम्ही मसाले हे ट्रायंगल करून दिले मुलांना तर त्यासोबत टोमॅटो सॉस किंवा चटणी सुद्धा करायची गरज नाही. चवीला अप्रतिम अशी लागणारी ही नाश्त्याची रेसिपी आहे. शिवाय झटपट सुद्धा होणारी आहे आणि जास्त तेल सुद्धा लागत नाही. फक्त साधारण पडीभर तेलामध्ये हा संपूर्ण नाश्ता आपण करू शकतो. पहा, अशा प्रकारे हे शेकून घेतलेले आहे. जास्तही जाळायचे नाही, नाहीतर चव बदलू शकते. कढईच्या आतून काढून घेते आणि राहिलेले पीस सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचे आहे. पहा, हे काढून घेतले. पुन्हा कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकतात. पहा, अतिशय कमी तेलामध्ये हा नाश्ता होतो. थोडंसं जिरं आणि चिमूटभर म्हणजेच आपल्या चवीनुसार या ठिकाणी सांबार मसाला टाकला आणि राहिलेले हे ट्रायंगल ठेवते आणि आधीप्रमाणेच शेकून घेते. सगळे हे ट्रायंगल शेकून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे दिसत आहे. मस्तच ना. पहा, किती सॉफ्ट आहे हा नाश्ता. तर या नाश्त्याला तुम्ही नाव काय देणार ते मला नक्कीच कळवा. अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी हा नाश्ता होतो. पुन्हा मी तुम्हाला दाबून दाखवत आहे. पहा, आणि असं नाही का थंड झाल्यानंतर हा कडक होतो किंवा घशात अडकतो, तसं काहीच नाही. गार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हा नाश्ता चवीला छान लागतो. म्हणजे मुलांच्या डब्यामध्ये द्यायलाही काहीच हरकत नाही. तोडूनही दाखवते. बाहेरच नाही तर आतपर्यंत मस्त अशी जाडी या नाश्त्याला पडत असते. तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा. अतिशय चवीला मस्त अशी आहे. तर मंडळी आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. पहा, अशा प्रकारे चटणीमध्ये बुडून हे खायचं चवीला मस्त अशी लागते. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.